नमस्कार मित्रांनो, मित्रांच्या मैत्रिणींच्या भावांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज व्लॉग नाही, आज आहे बाबूचा बर्थडे आणि त्याच्यावर आपण प्रँक व्हिडिओ करणार आहे आयफोननी। तर आता आयफोनचा बॉक्स आहे फक्त आपल्याकडे। आता आपण चाललोय फोन घ्यायला। आयफोन 15च्या बॉक्स मध्ये आपण टाकणार आहे आयफोन XR। आता बघू, फेल झाला तर सॉरी आणि सक्सेस झाला तर फुल मजा येणार बाबू, तुम्ही बघा मजा येणार। आता आम्ही जातोय फोन घ्यायला, बघू। त्याला आम्ही बोलणार आहे सेकंड हँड फोन आहे हा, तर बघू आता। बघा मी इथे राहायचो पहिले, हा माझा एरिया, मला मजा येते इथे राहायची। आल्यावर एकदम भारी वाटतं। या कोकण वसाहत भाईचा भाई, याचा अर्थ मला गुगे शिकवते, याच्या आईची चिप्पी श्रीमान लेजेंडला फॉलो करतो वाटतं तुला रे। एवढी मेहनत करतोय ना आम्ही सकाळपासून, जाम मेहनत आहे। तर जेवलो नव्हतो, आत्ताच जाऊन जेवून आलोय। इट्स व्हेरी डेंजर। यू नो आय नो यार, बाबूची इंग्लिश इज व्हेरी डेंजर इज। बाबूच्या बर्थडेला बाबूची इंग्लिश पाहिजेलच ना भाई, नाद खुळा बाबूला असं दाखव, हे बॅग बिग करू एकदम, पण त्याला समजेल असं की काहीतरी अरे करतात। कारण मी काय बोलतो माहिती पोरं ऐकून देतील मला, मी काय बोलतो अरे आपण ह्याच्यात देऊ, पण मग ते गिफ्ट रॅपर करायचं, प्रॉपर करायचंय। पण जर ठीक आहे, जर फेल झालं तर समजून घ्या तुम्ही, पण मजा येईल। काय नाही गाईस, फेल बिल नाही होणार, टेन्शन नका घेऊ, मी आहे तुमच्या सोबत। तर अवतार आपला डेंजर झालाय। रॅपिंग आम्हाला कोण साथ देत नाही, आम्ही दोघंच आहे फक्त, सगळे मतलबी आहेत। साहिल भाई बाबूला कॉल, आता सोडलं का? सोडतो आता। किती वेळ लागेल? हा ये मग फोन कर आल्यावर बिल्डिंगचे। गाईस आता मजा येणार आता आपण अजून एका व्यक्तीला फोन करणार आहे। आता मजा येणार आहे। आपण आता अजून एका व्यक्तीला फोन करणार आहे आणि असं बोलणार आहे की तू हा बोल, तू 2-3 हजार रुपये दिले, आम्ही 2-2 हजार रुपये काढले, असं सगळं करून 8 हजार रुपयाचं आहे। बाबूला बोलणार तू 2 हजार रुपये द्यायचे त्याला नंतर, जेव्हा आम्ही रिसेट करायला जाऊ फोन, तेव्हा फोन घेतला तर फोन पॅक करू। गाईस तुम्ही फक्त एक मजा बघा, तुम्ही फक्त मजा बघत जा, पुढे काय होतंय काय नाही होत। कम ऑन, आताच सांगा। आता आपलं काम 25 साहिल ब्लॉग्स अँड ग्रुप, काय पण नाव टाकले आम्ही मेंटल झाले, आम्हाला काही सुचत नाही। हा ब्लॉग हा व्हिडिओ एकतर कमी होईल, नाहीतर मग टाकणारच नाही मी, असं काहीतरी होणार आहे। तर आपण बघू आता बघू काहीतरी करू आपण। आता आपण ब्लॉग शूट करतोय आणि आता मला आलेला आहे बाबूचा फोन। एवढा थांबतो नको, थांबू इथे नको थांबा, नंतर बोलतो। ते साहिल बोलतोय लो, अरे मी काय बोलतोय, आम्ही बाबूसोबत ना एक प्रँक व्हिडिओ करतोय, त्याला आयफोन गिफ्ट करतोय सेकंड हँडवाला, हा का। आणि त्याला आम्ही असं बोलणार आहे तू 3 हजार रुपये दिलेत आणि तुला माहिती आहे तू सरप्राईज आमच्या थ्रू देणार होती आणि आम्ही 1000 रुपये काढले, टोटल 8 हजार रुपयाचं आहे। आणि बाबूला बोलणार आहे लास्टला 2 हजार रुपये तुला द्यायचे, हा का। ठीक आहे चालेल, चल बाय बाय। हा ठीक आहे। बाबू आलाय गाईस, बाबू आलाय, आपण चाललोय, बाबू थांबलाय इथे, मला माझी पाठवून हातात आली आहे, तर आता जाऊया। बाबू थांबलाय इथेच कुठेतरी, Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Babu, happy birthday to you। तर आता आपण आपलं सरप्राईज एकदम सक्सेस केलाय, काय मजा आली मला। अनबॉक्स कर बाबा। काय सीन आहे, पहिले वाच तर साल्या काय लिहिलंय। हा बघितलं मी, काय हॅपी बर्थडे फ्रॉम साहिल ब्लॉग ग्रुप। इथे काय माशी नाही, ठीक आहे चल अनबॉक्स कर। बाकीचे पोरं नाहीत, रितेशला बरं नाही, व्यंकटेशला सोडत नाही, आणि घरातून आणि यश शहापूरला चाललंय म्हणून कोण नाही, आम्हीच देतो। कोण हे बघ, यश शहापूरला चाललंय, रितेशला बरं नाही। हॅपी बर्थडे। आणि अजून एक मेन कोणी माहिती का ह्याच्यात इन्व्हॉल्व, व्हिडिओ मध्ये नाव नाही घेऊ शकत,
ती रे तुझ्या आईला आता कोणासोबत जाऊन आला तुझ्या बाबू सेकंड हँड आहे पण ठीक आहे. बंड्या मामाकडून घेतलाय. कशाला पण आहे. अरे घे तुला पाहिजे होतं ना सगळ्यांनी मिळून घेतला आम्ही. थोडं पागल आहे का. आला रे आला आला रे आला आला रे आला आयफोन आला. माझ्याने 3 दिले नाव घेतलं सॉरी विप करायला गेल्या. मग 500 काढले मी साहिल आणि आपला मी यश आणि बाकीचे 2000 आहे ते तुला द्यायचे ना का भावा जेव्हा रिसेट करायला जाऊ तेव्हा. मजा कर भावा मजा कर. पागल आहे काय. खोलतर 250 ऑलरेडी पासवर्ड दिलेला. अरे तो रिसेट करायला जायचा असं अचानक घेतला आम्ही तो डायरेक्ट 250 आणि दाखव बाई पब्लिकला. रिसेट करायचा पूर्ण. कोण बोलते भाई. कसं वाटतंय भाई कसं वाटतंय. पागल आहे भाई कशाला एवढं. अरे की ठीक आहे ना 8000 आहे तर आपला बाबू आता खुश झालाय. मस्त आता आम्ही आज संध्याकाळी रिसेट करायला जाऊ आणि तेव्हापासून बाबू आयफोन वापरणार. मा क्या आयफोन गँग झालं आता आम्ही. आयफोन गँग एक आयफोन घेणार आहे. विचार भावा खोटं वाटतंय का. विचारा ये आयफोन आला आपल्या बाईकडे पण आता आयफोन आलेला आहे ब्रोस. अरे जी पाहुली यारा तूच माझा यारा. कशाला एवढं घेतलंय काय उगाच रे. अरे भाई दिसते ब्लॉग मध्ये. तू करतो या आता ब्लॉगिंग आता दिसते डान्सचे व्हिडिओ काय घरी घेऊन गेलो. झालं चल दाखवू तुझ्या घरी दाखवू. झोपले असतील थांब थोड्याने जाऊ. तर आता आपण दिलाय बाबूला गिफ्ट दिला. आता त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांचे रिएक्शन बघू काय असतं रे. फोन भारी आहे पण भाऊ कसं वाटतं. खुश झालं मस्त अरे मला खूप आवडलं. ये एकदम भारी. अरे भाई सकाळपासून फिरतोय माहितीये का. सकाळपासून फिरतोय भावा सकाळपासून फिरतोय. रितेश कुठे. रितेश घरी. अरे त्याला बरं नाही तो येणार होता. काय सीन मला त्याला सर्दी तुम्ही जाऊन आले ना त्याच्यामुळे. आता बर्थडे ला पाहिजे ना माझ्या. घेणार ना भाई सगळ्यांना एक करून घेणार. हा भाई मला पाहिजे नाही मी तर बोलतोय सर. सेकंड हँड आहे बाबू. फक्त आपल्याला चार्जर आणि रिसेट करायला जाऊ ना तेव्हा चार्जर घेऊ. अच्छा बाबू सॉरी सेकंड हँड है आणि एक्स्ट्रा ठीक है. और कुछ आएगा भाई. ऐसे धीरे धीरे सब कुछ आएगा अपने पास. मचाएंगे अपनी गँग. झोपलाय का जागा आहे. हो व्हिडिओ कॉल कर ना त्याला. तो झोपलाय रे. त्याला मी बोललोय. तुला बिलीवच नव्हते की भेंडी घेतले. अरे हरका शिव्या घालतो आम्हाला. कशाला घेतले स्टार्टिंगला जसं होतं ना फर्स्ट टाइम खरंच आहे का एक खोटं हे होतं ना. भाई तुझा भाऊ भेटलेला तेव्हा पण त्या खिशात बघितलं ना त्यांनी माझ्या. बोलतो काय बोललो काय नाही सरप्राईज समजेल बघ नंतर. बोलतो काय मी बोललो अरे काय नाही बॉक्स आहे खाली बॉक्स आहे. बोलतो नंतर त्याने जबरदस्ती काढला. बोललो अरे हाय मला बोलतो अच्छा असं आहे का म्हणजे आता मला ह्याच्या पुढे मला मागायला लागेल काय ना तुमच्याकडून. आई एवढं फिरलोय ना बाबू. एवढे चक्कर मारलेत ना भेंडी. बंड्या मामाकडे तर जाम मारले. अरे रिसेट करायला जायला लागेल फक्त त्याच्याकडे. अरे भेटत नव्हता फोन बाबू. बंड्या मामाने जुगाड केला ना. यो बाबूनी ठेवलं आता पिशवीत एकदम काम 25 मध्ये. अजून फक्त आमची पब्लिक पाहिजे होती मग अजून मजा आली असती जरा. काय आलं नाही मला पाहिजे होतं. पागल रे काय भाई दोस्ती में. इथे सुरुवात आहे रे. अजून कमवायचं आपल्याला. कमवू दे मग सांग रे साहिल. बाबूचे रिएक्शन बघून मला एकदम हे होत आहे रे. मला वाटलं ही कधी करते. कॉन्टॅक्ट झाला तुमचा भेट. 2 दिवस आधीपासून चालू होती प्लॅनिंग भावा. तुला असं वाटलेलं मी तुम्ही होते तिकडे आम्ही इकडेच होतो पण भावा विसरला का तू. मला पण असं वाटलेलं हेडा बनवताय पण नंतर खरं यायचं आहे. ठीक आहे बोललं काढले सगळ्यांनी पैसे. 500 काढले. 500ला पण महत्व आहे की नाही बाबू. एवढ्या महत्व सॉरी बाबू बिलकुल खुश आहे भाई. बाबूचा बर्थडे यादगार आहे भाई. टिक 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 टिक. रिएक्शन कॅप्चर फक्त रिएक्शन.
डायरेक्ट आतमध्ये टाकून दिले त्यांनी भाई. माझा फोन कोणी घ्यायचा नाही आतापासून, पहिलेच सांगतो. नंतर पण नाही. किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. भाऊ तुझे भाई फुल खुश. नाच गोळा तरी स्माइल बघा ना भाई, फुल स्माइल. भाई शॉक आहे, मी पूर्ण शॉक आहे भाऊ, मी पूर्ण शॉक आहे. मला वाटलं पण नव्हतं की असं भेटेल माझ्या मित्राकडून भाई. मित्र गांडीवर चित्र काढतात, पण भाई आयफोन काढला यांनी तर. अरे यार आता आम्ही फसलोय. आता बाबूला सांगायचं कसं तो प्रँक आहे. बाबू तर फुल खुश झालाय आता, पण सांगायला जीवर येत. असं वाटतं आता ते पैसे देऊ आणि फोन घेऊन टाकू आता तो, आणि बाबूला देऊन टाकू. पण काय करायचं, सांगायचं कसं प्रँक आहे का काय करायचं आता. बाबा डेंजर सीन झाला रे. आम्हाला वाटलेलं बाबू गंडेल आणि आम्हालाच आमचं असं नाही होणार काय, पण ते उलटच झालंय सगळं. आता बाबूला एकदम खरं वाटतंय. तर काय करू कसं करू, तो बोलतो घरी चला माझ्या, आता घरी दाखवा. ले डेंजर सीन, ले डेंजर यार. मला समजत नाही आता मी काय करू. डायरेक्ट कसं सांगणार त्याला की भावा प्रँक होतं बाबू. अरे तो खूप खुश आहे. नेक्स्ट लेवल रडला मग अशी आमच्यासमोर. बाबू सॉरी, तुम्ही व्हिडिओ बघतो, मला माफ कर बाबू, मला माफ कर. चालेल, पण एक दिवशी मी नक्की घेऊन देईल तुला आयफोन. टेन्शन होऊन घेऊ, मी घेऊन देईल तुला आयफोन. आता आम्ही चाललोय बाबूच्या घरी. बाबू भाईच्या घरी चालले. घुंगरू में तू आयफोन घेतला नाही, दिला आम्ही. तो बाबूला आम्ही खाली भेटतो. बाबू चल जातो. हाऊस जोश. बाबूचे पप्पा फोन घेऊन बसलेत. अरे हा बघ बाबू, हा बोलतो आता मी काय. बाबू मी काय जाऊ दे, पैसे देऊन टाकू आपण. जाऊन देऊ टाकू पैसे, म्हणजे 10,000 रुपये देऊन टाकू आपण, घेऊन टाकू त्याला. चालेल, मला चालेल 500 तुझ्या वापर 1000 रुपये मध्ये 500. आता इट्स व्हेरी डिफिकल्ट नाव. सिच्युएशन एकदम डेंजरस आहे. हा का ये बाबू सगळं होतं ना. कर ना डायरेक्ट कॅमेरा चेक. आता बाबा सबकी आदत नाही रे बोली. इथूनच करणार. दाबून ठेव. ये सबकी आदत नाही. आयफोन से आयफोन तक. आयफोन हे बघ तुला एक ट्रिक दाखवतोय बघ. हा ते काहीतरी आहे ना. एअरड्रॉप. अरे नाव होते यार, जाऊ दे. तुझा पण कॅमेरा एक सांगू का, माझी गाडी वाटते तुला. लवड्या प्रँक होता रे बाबू. पण तुला पाहिजे का आता घेऊ तुझ्यासाठी. मी आता घेईल. चल गाडी टाक, शोरूमला गाडी टाक. बाबू फक्त रिएक्शन घेत होतो. बाबू प्रँक होता. जाऊ दे, पण प्रँक मुळे तू थोडा तरी खुश झाला की नाही. तेवढं घरी कशाला घ्यायचं. अरे मी याला बोललो होतो आनंद. मी बोललो माझ्या लढा नको गुगे नको, घरी नको. सांगितलं का पण मी तुझ्या घरी सांग माहितीये की प्रँक होता. आता मी चुटिया बनवून. बाबू सॉरी बाबा. भाऊ खरं बोल, मजा आली की नाही. पण एक दिवशी तुला घरी खरं ते सोड. बाबू ऍक्टिंग कशी होती आमची. मस्त होते. मला गिफ्ट चांगलं भेटलं पाहिजे. मला पोराने हे तरी केलं. म्हणजे थोडस हे, म्हणजे पोरांच्या मनात आहे तरी वेंडी की आपल्या भावाला काय द्यायचं आपल्याला काय नाही. पण बाबू तुला मी ऑन कॅमेरा सांगतो, तुला एक दिवशी आपण घेणार बघ. भाई नक्की घेणार. हे भाई साहिल सावंत इथे राहतो. नक्की ना हे भाई, नक्की ना. हा वाटतं बाजून बेल. अरे काका साहिल सावंत कुठे राहतात ते सांग. आम्ही चुकीचं घर खोललेलं. आम्ही चुकीचं घर खोललेलं भाई. आता मी फाटली. काका आलेले कोणतरी. ए साहिल खोल. हे बाबा थांब, साहिलचं घर नसेल ते पण. हम कॅमेरा चालू ठेवू.
नाही मराठी आहेत. ते मराठी दुसरं घर पण आम्ही चुकीचं बोलले. तिसरं घर आता तिसरं घर आहे. हा तिसरं घर बघू. 2 घर. साहिल हे साहिल बघू नको रे. खोल दरवाजा. साहिल मावशी म्हणा घरीच आहे. घरीचे कोण आहे का? मग तुझी मम्मी असेल पार्लरला नसेल गेले ना. भाऊ आहे हे तर फोन तर घे तुझा. एक्सचेंज ऑफर हे फोन बिन नाही वाचतुचा तुला. आपण आलो आपल्या बाबू भाईचा केक कापायला घरी त्याच्या. आपण दरवर्षी आपण त्याच्या घरी येतो त्याच्या केक कापायला. तर अरे काय करतोय मित्रा सपोर्ट करतो आपल्याला. आपला भाऊ सपोर्ट करतो. आता आम्ही बाबूबाईचा केक कापू आणि मग मित्र जाऊ बाय. बाबूबाई के आगे कोई बोल सकता है क्या? नहीं. हे खतरनाक लोक पागल होते मजा येईल. डायरेक्ट व्हायरल काका आले व्लॉग मध्ये. काका डेंजर आहे ना तिथून काढ ना व्यंकटेश. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबू हॅपी बर्थडे टू यू. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मजा आली बाबूवर प्रँक करायला आणि बाबूचा बर्थडे होता. मजा आली आम्हाला ती व्हिडिओ बनवायला आणि बाबूला पण चला हे झालं पण ठीक आहे चालेल. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ एकदम